डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्न, विकास कामांची दिरंगाई आणि कथित अनियमिततेच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात श्रमजीवी संघटनेसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। सरकारी गायरान जमिनीवर सरपंचांनी तार कुंपण घालून कब्जा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यावर मोर्चात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई बडोदा हायवे एक्सप्रेस कंपनीमुळे गंजाडे गावातील अंतर्गत रस्ते खराब झाले असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली। घरकुल योजनेतील 283 लाभार्थ्यांपैकी काही पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला। पाणी टंचाई, रेशनिंग सुविधेचा अभाव आणि आरोग्य सेवा या प्रश्नांवरही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। प्रशासन अधिकाऱ्यांनी मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरांनी समाधान व्यक्त केले। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला। सरपंचांनी या प्रकरणातील काही आरोप फेटाळले असून मोर्चा दरम्यान कुंपण तोडल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।